आता त्या साधू कादंबरीमध्ये उल्लेख असा होता, जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यावरून निघाले तर त्यांनी शंभूराजांना मथुरेत ठेवलं होतं. गंमत अशी होती, शिवाजी महाराज पोहोचले, संभाजी महाराजांचं काय? मग मला असं वाटलं की अर्धवट झाली आहे कादंबरी आपली. आपण फक्त शिवाजी महाराजांचा प्रवास लिहिलाय, शंभूराजांचा म्हणून मग शंभू ही दुसरी कादंबरी लिहिली, त्याच्यामध्ये शंभूराजांचा प्रवास आहे पूर्ण तो. असं म्हटलं जातं की 1980च्या आधी कोल्हापूरच्या देवीला अंबाबाईच म्हटलं जायचं. 80-90 नंतर तिला महालक्ष्मी महालक्ष्मी म्हटलं जाऊ लागलं ना. आता लोकांच्या मनावर इतकं चांगल्या पद्धतीने बिंबलं येते की लोक महालक्ष्मी म्हणतात. पण गंमत अशी आहे ना, तुम्ही महालक्ष्मी म्हणलं काय, अंबाबाई म्हणलं काय, तुम्ही पायच पडताय ना. मला त्या वादात पडायचं नव्हतं. मग मला तिथे अंबाबाई आणि लक्ष्मी या दोघींची एक अशी गोष्ट लिहायची होती की जिथे लोकांना वाटेल कोल्हापूरची देवी अंबाबाई आहे, हे पुस्तक वाचा, तुम्हाला वाटेल अंबाबाई आहे. तुम्हाला वाटतंय लक्ष्मी आहे, हे पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल ही लक्ष्मी पण आहे. रक्तबंबाळ शिवाजी महाराज आजपर्यंत तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. या कादंबरीच्या कव्हरवरच तुम्हाला शिवाजी महाराज दोन्ही हातात पट्टे चढवलेले आहेत, मैदान भूमीवर आणि फुल वादळ सुटलेलं आहे, अंगावर सगळा रक्ताचा शिडकावा आहे, असे शिवाजी महाराज पाहायला मिळतील. तर मी खुशबूला भेटायचे म्हटलं, आणि मग खुशबू आली. आम्ही वरच्या मजल्यावर गेलो आणि म्हणली, बोल काय विचारायचं तुला. आणि मग मी माझ्या कादंबरीशी निगडीत असलेले तिला प्रश्न विचारत होतो आणि ती इतक्या पद्धतशीरपणे चिरफाड करत होती माझ्या वाक्यांची की मला असं झालं होतं की ही सर्वसामान्य मुलगी नाहीये, ही व्यवस्था फाडणारी तरुणी आहे. केतनपुरी ह्यांचं जे मी इतिहास तज्ञ नाव घेतलं ना मी, यांनी मला सांगितलेलं की शिवाजी महाराजांनी आयुष्यात 2च वेळा खांद्यावर धनुष्यबाण घेतल्याचा उल्लेख आहे, राज्याभिषेकाच्या वेळी आणि त्याच्या आधी उंबरखिंडीच्या लढाईत. मग जर शिवाजी महाराज धनुष्यबाण घेऊन उंबरखिंडीच्या लढाईत उभे आहेत म्हटलं दॅट्स इट, हेच कव्हर पाहिजे. कारण आजपर्यंत आपण कधी शिवाजी महाराजांना धनुष्यबाणासह पाहिलेलं. नमस्कार मित्रांनो, बिंब प्रतिबिंब या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जी व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अंगाने लेखन करत आहे. ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक, त्याचबरोबर प्रेमकथाही. या सर्वामध्ये 2014 साली त्यांनी सूर्याची सावली या पुस्तकाचं लेखन केलं. या पहिल्याच पुस्तकाला त्यांच्या राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुस्तकाचं नाव घेतल्यावर नक्कीच आपल्याला नितीन थोरात आठवले असतील, यात दुमत नाही. तर चला भेटूया मित्रांनो नितीन थोरात यांना. नमस्कार. नमस्कार. नितीन सर, आपण लेखनाला 2014 सूर्याची सावली या कादंबरीपासून सुरुवात केली. कादंबरी तर सामाजिक विषयावरती आहे, पण ही कादंबरी लिहित असताना तुमचे ऐतिहासिक पुस्तकांचं लेखन बरंच झालं. हे विषय कसे तुम्हाला सुचत गेले किंवा सामाजिक यातून तुम्ही ऐतिहासिककडं कसं काय आलात? खरं तर इतिहास हा विषय मलाच आवडतच नव्हता. म्हणजे कॉलेज काळात नाही, म्हणजे मी 10वी नंतर इतिहास बंद केलेला. मी 10वी पासून ग्रॅज्युएशनपर्यंत मी इतिहासाचं एकही पुस्तक वाचलेलं नाही. त्यामुळे मला सुद्धा असं वाटत नव्हतं मी कधी भविष्यात इतिहासाचं पुस्तक लिहिल, कादंबरी लिहिल. मला इतिहासाचं वाचन आवडायचं, पण कादंबऱ्या आवडायच्या. त्याचे संदर्भ ग्रंथ असतात किंवा त्या सनावळ्या असतात, या कधी आवडतही नव्हत्या मला. त्या पाठ कराव्या लागायच्या, त्या लक्षात ठेवायला लागायच्या. त्यामुळं सूर्याची सावली जेव्हा मी 2010 लिहिली, तेव्हा मला माहीत नव्हतं की त्यानंतर तिथून पुढे मी 8 वर्षांनी साधू, शंभू, उंबरखिंड, कांचनबारी वगैरे ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल असं मला वाटलंही नव्हतं. 2014 पहिल्यांदा जेव्हा मी सूर्याची सावली कादंबरी लिहिली, त्यावेळी मुळात मला हेही माहीत नव्हतं की आपण पुस्तक लिखाण करू शकतो. म्हणजे मी पत्रकारिता केली होती आणि पत्रकारिता केल्यामुळे छोटे छोटे कॉलम लिहिणं इथपर्यंत मला माहिती होतं. पण जेव्हा मी पहिल्यांदा दीर्घलेखन केलं त्या अस्वस्थतेतून, ते जेव्हा पूर्ण लेखन पूर्ण झालं आणि मी ते लेखन झालेलं सगळं जेव्हा प्रकाशन संस्थेमध्ये दिलं, राजन खान मोठे साहित्यिक आहेत, त्यांना जेव्हा दिलं, त्यांनी ते वाचलं आणि त्यानंतर त्यांनी फोन करून जेव्हा ते मला म्हणाले ना की नितीन खूप सुंदर कादंबरी लिहिली आहे, तेव्हा मला कळालं की मी कादंबरी लिहिली आहे. मी एक गोष्ट लिहिली होती, पण शेवटी ते श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहेत, त्यांना कळतं कुठल्या पुस्तकाला. हां, तर त्यांनी मला कादंबरी लिहिली म्हणून सांगितलं आणि मी पहिली कादंबरी ती लिहिली. तिथून पुढं बाकीच्या कादंबऱ्या लिहित होतो, पण 8 वर्ष इतिहासाचा माझा लांबपर्यंत संबंध नव्हता. त्यामुळे मी ऐतिहासिक लिहिल ह्याची मलाही अशी हे नव्हती, शुअरिटी नव्हती. सूर्याच्या सावलीमध्ये तर आईवडिलांचा तुमचा विषय जो आहे आणि त्या अंगाने लेखन करताना असा विचार मनात होता की ही पहिलीच कादंबरी आहे
याला शासनाचा पुरस्कार प्राप्त होणार आहे, आपल्याला मिळणार आहे, असा विचार डोकाला होता? नाही नाही नाही, म्हणजे मला फक्त हा in फक्त general मी लिहित आपल्याला होतो, लिहायचं आहे. बस मला एवढंच माहिती होतं. मला एक छान मुळात ती छान लिहायची असंही नव्हतं, मला फक्त लिहायचं होतं. अच्छा. ते लिहित 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 गेलो. मला वाटते मी काय ते 30 दिवसात वगैरे ते लेखन केलं असेल. म्हणजे दैनिकाचं काम सांभाळून. हा हा हा, म्हणजे मी सकाळ ऑफिसमध्ये उपसंपादक होतो, दिवसभर काम करायचं, नाही नाईट शिफ्ट होती, रात्रीचं काम रात्री करायचं. काम मी करायचं. सकाळी उठून फ्रेश वगैरे झालो की लिहायला बसायचो. आणि ते असं लिहित लिहित ते 30 दिवसांमध्ये झालं लिहून छानपैकी, आणि मग त्याचं पुस्तक झालं. अरे वा. म्हणजे साधारण महिन्याभरामध्ये महिनाभरामध्ये. पण ते तो महिनाभर येण्यासाठी त्याच्या मागची आधीची खूप अस्वस्थता होती की मला लिहायचंय, मला लिहायचंय. आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्याला करायची असते पण होत नाही, होत नाही, नसते. आणि जेव्हा बसतो तेव्हा ती पटकन होऊन जाते. कदाचित मी लिहायचंच आहे असं ठरवून लिहित बसलो असतो तर ती महिने चालली असती, पण मी लिहित नव्हतो आधी. अच्छा. अचानक बसलो आणि ते 30 दिवसांमध्ये झाली होती लिहून. आपण थोडंसं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे लिखाण करणं, वाचन करणं, त्याच्यावर संशोधन करणं यासारखी कुठलीच मोठी गोष्ट नाही. मग शिवाजी महाराजांचं लिहिताना असा की बाकी कुठल्या ऐतिहासिक बऱ्याच गोष्टी, आपण पुण्यामध्ये राहतोय किंवा काय, असं शिवाजी महाराजांचं सुरुवात करू असं का म्हणजे वाटलं तुम्हाला? मुळात मला शिवाजी महाराजांचे चित्रपट पाहायला खूप आवडतात, आणि मध्यंतरी जी महाराजांच्या चित्रपटांची लाट आली होती तर त्या लाटेतले सगळे चित्रपट मी पाहत होतो. मला मजा वाटायची पिक्चर पाहताना. गंमत अशी झाली, खासदार अमोल कोल्हे आहेत यांचा गरुड झेप हा सिनेमा आला होता. हो. तर मी तो चित्रपट पाहायला गेलेलो. तर तो चित्रपट होता शिवाजी महाराज आग्र्याला जातात आणि तिथून निसटतात या गोष्टीवर आधारित होता. तर मला खूप छान वाटलं की एक छान भव्य दिव्य सिनेमा आपण पाहतोय, आणि अमोल कोल्हे स्वतः मला म्हणले होते की ये म्हणून. तर मला थोडं इन्स्पिरेशन झालं की चला एक खासदार आपल्याला बोलवतोय, मग आपण जाऊयात. मग मी सिनेमा पाहिला, मला खूप छान वाटला सिनेमा. गंमत अशी झाली की समजा तो सिनेमा 100 मिनिटांचा असेल ना, तर 98 मिनिट मी हे पाहिलं की महाराज आपल्या स्वराज्यातून निघाल्यात, आग्र्यामध्ये पोचलेत, तिथं त्यांना नजरकैद केलंय, तिथून त्यांनी कशा प्रकारे सगळं व्यूहरचना केली आणि तिथून ते निसटले, आणि हे 98 मिनिट होतं. आणि शेवटच्या 2 मिनिटात ते आग्र्यातून राजगडावर पोहोचले. मला असं झालं की एवढं फास्ट येणं शक्य नाही आहे. एवढा 98 मिनिटात हा बसणारा प्रवासच नाही आहे. पुढच्या 2 मिनिटाचा म्हणजे आग्रा ते राजगड, ओके, हा एवढ्या 2 मिनिटात कसं शक्य आहे? आहे? मग मला असं वाटलं की आग्र्यावर निघाले आणि राजगडावर पोहोचले, हे मी लहानपणापासून ऐकतोय, पण ते कसे आले, त्याचे काही संदर्भ आहेत का? म्हणून मग ते क्युरियोसिटी म्हणून मी ते संदर्भ गोळा केले. तर मला असं सापडलं की त्याचे संदर्भच नाही आहेत. मग माझ्या डोक्यात थोडंसं प्रकाश पडला की मला जर महाराजांवर लिहायचं असेल तर असं लिहिलं पाहिजे जे कुठेच नाही आहे, जे संशोधन करून अभ्यास करून केलं पाहिजे, लिखाण केलं पाहिजे. म्हणून मी बऱ्यापैकी संदर्भ ग्रंथ तपासले, काही जे तोडके मोडके संदर्भ सापडले, आणि त्याच्यातून मग मी शिवाजी महाराजांचा आग्रा ते राजगड हा जो 40 दिवसांचा प्रवास आहे, त्या 40 दिवसांच्या प्रवासावर साधू ही कादंबरी लिहिली. आता गंमत अशी होती की आपण महाराजांच्या आयुष्यातले खूप असे प्रसंग आहेत जे एका दिवसात घडलेले असतील, त्याच्यावर मोठ्या मोठ्या कादंबऱ्या आहेत. म्हणजे आपण पावनखिंड पाहिली की महाराज विशाळ निघालेत, तर ते एका रात्रीचा प्रसंग आहे, त्याच्यावर छान कादंबरी आहे. प्रत्येक महाराजांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर मोठ्या मोठ्या कादंबऱ्या आहेत, पण हा 40 दिवसांचा प्रवास आहे, याच्यावर काहीच नाही आहे. आणि गंमत अशी आहे की त्याच्यावर संदर्भ पण नाही आहेत. मग अशा वेळी मला वाटतं ना की ती जी ऐतिहासिक पोकळी भरून काढायचं काम आहे ना, कादंबरी करू शकते. म्हणजे कादंबरी म्हणजे ना दीर्घ काल्पनिक गद्य असतं, म्हणजे ती कल्पनारंजन आहे पण त्याला संदर्भांची जोड आहे. तर मग मी काय केलं, जे काही मोजके संदर्भ आहेत ते जोडून ती गोष्ट तयार केली. आग्र्यातून जेव्हा शिवाजी महाराज निघाले तिथून ते कसा प्रवास करत करत राजगडापर्यंत आले, इथं ती पहिली कादंबरी संपली, साधू. आता पण साधू करायला वेळ किती लागला तो? 2 वर्ष गेले. 2 वर्ष, कारण बरोबर आहे की अगदी एका रात्रीचा किंवा एका दिवसाचा प्रसंग नाही. 2 वर्ष. तुम्ही, मला वाटतंय मी ऐकलं होतं प्रत्यक्षात काही ठिकाणी गेला होता. हो, मी प्रत्यक्ष आग्रा ते राजगड या दरम्यानची जी गावं आहेत, म्हणजे मी याच्यामध्ये जे उल्लेख केलेले आहेत कादंबरीमध्ये, त्यातले मोजक्या गावांमध्ये मी फिरलो. आता कसं होतं, ते 350 वर्षापूर्वीचा काळ होता. जसं आता पुणे एवढं सिटी आहे, पुण्यामध्ये सगळं जेवढं शक्य आहे जेवढा आता तिथेही मला थोडासा अंदाजच लावा लागत होता की आज शहर आहे तर पूर्वी इथं डोंगर असेल, दऱ्याखोऱ्या असतील. अशा मी त्या रूटवरनं आलो, पण एवढ्या डिटेलमधून रूटमधून येणं मलाही शक्य नव्हतं, कारण सगळं बदललेलं आहे. फक्त कागद वाचून नाही, पण संशोधन भौगोलिक पण अभ्यास करून तुम्ही जावंच लागतं. तर ती साधू कादंबरी संपली ना,
आता त्या साधू कादंबरीमध्ये उल्लेख असा होता, जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यावरून निघाले तर त्यांनी शंभूराजांना मथुरेत ठेवलं होतं. मथुरेत ठेवलं होतं. आता गंमत अशी होती, शिवाजी महाराज पोहोचले, संभाजी महाराजांचं काय? फक्त 9 वर्ष वय होतं हा, त्यावेळेला. मग जेव्हा मी त्यांचं शोधलं की त्यांचंही नाही आहे, ते कसे आले मथुरेपासून? खरं त्यांचं पण नव्हतं, त्यांचाही बिलकुल काय नव्हतं. क्या संदर्भ? बात. मग मला असं वाटलं की अर्धवट झाली आहे कादंबरी आपली. आपण फक्त शिवाजी महाराजांचा प्रवास लिहिलाय, शंभूराजांचा राहिला. शंभूराजांचं पाहिजे. म्हणून मग शंभू ही दुसरी कादंबरी लिहिली, त्याच्यामध्ये शंभूराजांचा प्रवास आहे पूर्ण तो. आणि शंभूराजांच्या कादंबरीला वेळ तरी नाही, शंभूराजांच्या कादंबरीला एक साधारणतः 7-8 महिने गेले मला. कारण काय होतं ना, एक आधीच्या 2 वर्षामुळे तो पूर्ण अभ्यास झालेला होता. बराचसं तुमच्याकडे मटेरियल होतं बऱ्यापैकी. हा, पण इथे चॅलेंज हे होतं, तिथं शिवाजी महाराज आहेत ना, त्यांचं वय आहे चांगलं, त्यांच्याकडे तेवढी समज आहे. इथं शंभूराजांना कितपत समज असणार, एक छोटं बाळ येत आहे. अशा वेळी त्यांचे डिसिजन काय असतील, त्यांना ती शिवाजी महाराज सोबती कसे असतील हा. किंवा ह्या सगळ्याच गोष्टी, त्या प्रवासात त्यांना येणाऱ्या अडचणी, ज्या अडचणींना शिवाजी महाराज सहज सामोरे जातील, तिथं शंभूराजे नाही जाऊ शकत, वय लहान आहे. वय लहान होतं. अशा वेळी ते चॅलेंजेस होते मला. मग त्या वयानुरूप ते लेखन करत करत पुढे यायचं होतं. पण ह्या ऐतिहासिक कादंबऱ्या करताना तुम्हाला मला असं मार्गदर्शन किंवा घरामधून तुमच्या काही गोष्टींच्या सूचना किंवा असं काय मिळालं का की आपण असं करू किंवा हे बदलू ते बदलू असं? कारण माझे मित्र आहेत केतनपुरीमधून म्हणून, तरुण मुलगा आहे पण खूप मोठा इतिहास संशोधक आहे. मी माझी प्रत्येक कादंबरी त्यांना वाचायला देतो. इतका चांगला अभ्यास आहे त्या माणसाचा, म्हणजे आपण त्या मुलाला पाहिल्यावर वाटत नाही की याचा एवढा मोठा अभ्यास असेल. तर मी केतनपुरी यांना त्या कादंबऱ्या वाचायला देतो, त्यांच्याशी बऱ्यापैकी डिस्कशन करतो. ते मला खूप माझे ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करतात आणि मग त्यानंतर ती कादंबरी तयार होते. आता ही झाली संदर्भांच्या दृष्टीने लिखाणाची मांडणी. आता सध्याची सामाजिक स्थिती पाहता मला घरच्यांशी बोलावं लागतं की बाबा आपण महाराजांविषयी असं लिहितोय किंवा शंभूराजांविषयी असं बोलतोय, हे कितपत संवेदनशील आहे. मग अशा वेळी माझे जे मित्र मंडळी आहेत की जे सर्वसामान्य आहेत, मग त्यांच्याशी बोलून मग यांच्या भावना दुखवता आहेत का? नाही ना दुखवत, मग कोणाच्या नाही दुखवणार. अशा पद्धतीने ते लेखन केलं. कारण ऐतिहासिक लेखन करताना सगळ्यांचाच विचार करायला पाहिजे, कोणालाच त्यात ते हे नाही वाटलं दुखावलं नाही पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मुळात दुखावलं नाही म्हणण्यापेक्षा आपल्यालाही ते पटलं पाहिजे. उगाच आपल्याला पटतंय म्हणून काही लिहिण्यात पण अर्थ नाही आहे. ते आपल्याला पटतंय आणि ते काय म्हणतात त्याचं तारतम्य राखलं जात आहे, असं झालं तर मग त्या सुंदर विषय होतात ऐतिहासिक सुद्धा. बरं, हे म्हणजे 2014 पासून हळूहळू सुरूच होतं लिखाण, अभ्यास सुरू झाला. हो. त्याच्यानंतर तुम्ही पौराणिक गोष्टीकडे पण वळालात. हो. ते खंडोबा कादंबरी असेल, अंबा लक्ष्मी असेल, हे विषय तुमच्या म्हणजे खंडोबाचं कसं काय डोक्यात आलं की बाबा आपण करू खंडोबा? चला, आता मी सुद्धा अनेक वर्ष जातो जेजुरीला, किंवा फारसं लिखाण कुठं दिसलं नाहीच. त्याची एक छानशी गोष्ट कशी झालेली, मी माझा मुलगा आणि बाबा आम्ही तिघजण टी व्ही पाहत होतो. बाबा खंडोबाची मालिका पाहत होते काहीतरी, आणि इतक्यात मुलाकडं म्हणजे मुलगा मोबाईल घेऊन आला आणि त्याच्यावर बाल हनुमान ही छान काहीतरी व्हिडिओ चालू होता आणि समोर खंडोबाची मालिका चालू होती. बाबा पाहत होते आणि मुलगा मला म्हणाला की हनुमान जसा छोटा होता तसे खंडोबा पण छोटे होते का? अरे वा. मी विचार केला, मी बाबांना म्हटलं खंडोबा पण लहान बाळ होता का? बाबा म्हणले काही माहीत नाही मला असं झालं की रामाचं बालपण आहे, हो, कृष्णाचं बालपण आहे, गणपतीचंही बालपण आहे, हनुमानाचं बालपण आहे, खंडोबाचं बालपण काय असेल? म्हणून मग मी ते खंडोबाचे संदर्भ ग्रंथ किंवा आपण जे पुराण ग्रंथ पाहतो ते पाहिलेत ना, तर त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा मनी आणि मल्ल ह्या राक्षसांचा जेव्हा उच्छाद चालला होता त्यावेळी महादेवाने खंडोबाचा अवतार धारण केला आणि त्यांनी त्या राक्षसांना मारून टाकलं. आता गंमत अशी आहे ना की आपण खंडोबा मालिका पाहिली किंवा त्याचे सिनेमे जरी पाहिले ना तर बालपण नाहीच, थेट घोड्यावरच एंट्री आहे खंडोबाची. पण गंमत अशी होती त्याच्यामुळं आपले जे महाराष्ट्राचे दैवत आहेत ना ते महाराष्ट्रापुरतेच सीमित राहत आहेत. ज्यावेळी त्यांना बालपण असते ना तेव्हा ते परदेशातही जात आहेत, जेव्हा ते भारतभरही जात आहेत. मी काही खूप मोठा नाही आहे, पण मला असं वाटलं ना की आपण एक काल्पनिक बालपण दिलं आणि त्याला खऱ्या पुराण ग्रंथांची जोड दिली, मग एक छान कथा तयार होईल. म्हणून मग मी काय केलं, जे पुराण ग्रंथ आहेत ते व्यवस्थित तपासले, संदर्भाचा विचार करून व्यवस्थित. नाही अजिबात नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही संदर्भांना तडा जाणार नाही याची काळजी घेऊन तिथून पुढचं बालपण एकरी काढले आणि ते व्यवस्थित संदर्भ ग्रंथांना जोडले, जेणेकरून त्या खंडोबाची गोष्ट तयार झाली. आणि गंमत याचा फायदा मला म्हणण्यापेक्षा
याचा फायदा असा आहे की ज्यांची खंडोबावर भक्ती नाही आहे किंवा जे म्हणतात की काय खंडोबाला काय जायचं आहे नाही का, ते जेव्हा खंडोबा पुस्तक वाचतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक क्युरिओसिटी तयार होते, "अरे, आपण पण जाऊयात जायला खंडोबाला." पाहिजे. तर माझ्यासाठी ही खूप छान गोष्ट आहे. आणि बऱ्याच लोकांनी खंडोबा ही कादंबरी देव्हाऱ्यात पूजली. चंपाषष्ठीला बऱ्याच जणांनी आम्हाला फोटो पाठवले. आपण जे तळी भरतो हो चंपाषष्ठीला, हो हो. तर बऱ्याच जणांनी फोटो पाठवले. तर ही चांगली गोष्ट आहे. लोकांमध्ये एक भावना तयार नाही नाही, होती नक्की आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळं आणि जसं खंडोबाचं तसंच अंबालक्ष्मीचं. म्हणजे मुळात अंबालक्ष्मीचा तर वाद इथून चालू होतो की कोल्हापूरची देवी कोण? अंबाबाई की महालक्ष्मी? हो हाच प्रश्न आहे. आता बरेच जण म्हणतात नाही ती अंबाबाईचं आहे. बरेच जण म्हणतात नाही ती महालक्ष्मीचं आहे. दोघंही आपापल्या बाजूने व्यवस्थित संदर्भ देतात आणि सांगतात की ही अंबाबाई आहे, ही लक्ष्मी आहे. मला त्या वादात नव्हतं पडायचं. नाही, पण मला अंबाबाई आणि महालक्ष्मी ह्यात फरक डिफरंट करण्याचं म्हणजे काय, आपल्याला त्यात जायचंच नाही आहे, हां. तो काय आपल्याला विषय नाही, पण काय असं नेमकं? नाही, लोकांची आता भावना आहे. आता गंमत अशी आहे ना की पार्वती म्हणजे अंबाबाई आणि विष्णुपत्नी म्हणजे महालक्ष्मी. महालक्ष्मी. हां, तर आता प्रत्येकाचा तो दृष्टिकोन आहे की मला ही पार्वती वाटते, मला ही आता विष्णुपती वाटते. तुळजाभवानीला पण अंबाबाई पण म्हणलं जातं, पार्वतीचं रूप म्हणलं जातं, रामाला रस्ता दाखवला हो, वगैरे हो, असं हो, हो, आख्यायिका. हो. मग महालक्ष्मीचं व्यंकटेशाशी हो, विवाह, हो, मग हो. असं म्हणजे तुम्हाला ह्या काय विचाराचं हे नव्हतं डोक्यात? मला नव्हतं त्या गोष्टीत पडायचं. म्हणजे या संदर्भग्रंथ आहेत की अगदी साडी चोळी येते हो हो, बालाजीकडनं. दरवर्षी हे सगळं ते आहे असतंच. त्याच्यामध्ये. पण होतं काय की असं म्हटलं जातं की 1980च्या आधी कोल्हापूरच्या देवीला अंबाबाईच म्हटलं जायचं. 80-90 नंतर तिला महालक्ष्मी महालक्ष्मी म्हटलं जाऊ लागलं ना. आता लोकांच्या मनावर इतकं चांगल्या पद्धतीने बिंबलं येते की लोक महालक्ष्मी म्हणतात. पण गंमत अशी आहे ना, तुम्ही महालक्ष्मी म्हणलं काय अंबाबाई म्हणलं काय, तुम्ही पायच पडताय ना. पायाच पडतोय, दुसरा काहीच विषय भावना चांगली आहे दोन्ही गटांची. पण हे 80 नंतर मग असं काय झालं असं? आता म्हणजे त्याला मला- त्याला नाही, त्याच्यात खूप डिटेलमध्ये कंगोर आहेत छोटे छोटे. त्या वादात नाही पडत मी. नाही नाही, अगदी पण- बरोबर आहे. मला हां. स्वतःला ते जाणवलं 80च्या सालात अंबाबाई अशा गर्दी फोटो बातम्या आम्ही वाचलेल्या होत्या, कारण आपल्या आजोबा आजी अंबाबाई अंबाबाईच आंबा म्हणायचे. म्हणायचे, बरोबर. आता आपण महालक्ष्मी लक्ष्मी असं वेगवेगळे येत आहेत. पण मला असं वाटतं ना, पाया पडणं हे खूप महत्वाचं आहे. देव कुठलाही असो, 33 कोटी देव आहेत. आपण त्यांचं नाही ना, कोण कोण आहे आपण पाया पडतो. बरोबर आहे. त्या देवामध्ये कोणाचं रूप आहे हे नाही पाहत आपण. तर मला त्या वादात पडायचं नव्हतं. मग मला तिथे अंबाबाई आणि लक्ष्मी या दोघींची एक अशी गोष्ट लिहायची होती की जिथे लोकांना वाटेल कोल्हापूरची देवी अंबाबाई आहे, हे पुस्तक वाचा, तुम्हाला वाटेल अंबाबाई आहे. तुम्हाला वाटते लक्ष्मी आहे, हे पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल ही लक्ष्मी पण आहे. बापरे, काय म्हणजे शब्दांचं तुम्ही जादू करून टाकले, वा. तर त्यामुळे त्या मला भावनांशी खेळायचं नव्हतं. पण मला ती जो भक्तिभाव आहे अंबाबाई आणि महालक्ष्मीविषयीचा, तो नव्या पिढीला त्यांच्या भाषेत समजून सांगायचा होता की जेणेकरून तुम्ही अंबाबाई की लक्ष्मी या वादात न पडता तुम्ही तिच्या चरणावर लीन होताय ना, तो प्रचंड भक्तिभाव ठेवा आणि ही गोष्ट वाचा की जेणेकरून तुम्हाला त्या दोन देवींचा त्याग कळेल किंवा त्या देवींचं शौर्य कळेल. कारण कोल्हापूरला करवीर नगरी म्हणतात. तो कोल्हासूर नावाचा राक्षस होता, त्याचा कसा वध केला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कादंबरीतून उलगडत जातील. आणि प्लस आत्ताचे जे संदर्भ आहेत की आपण जसं म्हटलं की बालाजीकडनं साडी चोळी, हो, हे साडी. सगळे आहेत त्याच्यामध्ये. तर ते वाचून तुमचे सगळे गैरसमज दूर होतील आणि एक छान गोष्ट तुम्हाला, म्हणजे मला याची खात्री आहे की ते पुस्तक वाचल्यावर तुमचे हात म्हणजे तुम्ही नतमस्तक होता. म्हणजे खंडोबा मला वाटतं विक्रमी वेळेतच मी पूर्ण केलं होतं. हा, आणि मग तसं मग ह्यांचं कसं केलं म्हणजे? अंबालक्ष्मीचं झालं असं. अंबालक्ष्मी मला थोडंसं जड गेलं, कारण त्याच्यामध्ये अंबाबाई आणि लक्ष्मी या दोन्हींच्या वेगळ्या गोष्टी आहेत. ते एकत्र करणं, त्यांचा तो लाईन अप करणं, याच्यासाठी खंडोबाची कशी सिंगल स्टोरी होती. हा, त्यामुळे चंपाषष्ठी ते शिवरात्री हा, एवढ्या काळातच हो हो हो, ते पूर्ण झालेलं. तसं अंबालक्ष्मीला वेळ गेला, पण असा फार काही वेळ गेला अशातलाही भाग नाही आहे. एकदा गोष्ट सापडली तुम्हाला की एक वन लाईनर सापडली, मग ते डेव्हलप करायला सोपं जातं. तशी सापडली आणि मग ते डेव्हलप झाली. खुशबू कादंबरी पण तुमची बाजारामध्ये आली. खुशबू कादंबरी किंवा आधीचं ऐतिहासिक किंवा सामाजिक, आणि खुशबूचा विषय सामाजिकच आहे अर्थात, पण ते कसं काय तुम्हाला म्हणजे विषय ते कॅरेक्टर आपण उतरवून काढू असं कसं काय वाटलं? खुशबू म्हणजे सरळ साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बुधवार पेठेतली एक वेश्या. आता माझं झालं असं, मी एका कादंबरीचं लेखन करत होतो आणि त्या कादंबरीच्या लेखनासाठी मला जे काही संदर्भ हवे होते, तर त्या संदर्भासाठी मी असं ठरवलं की हे संदर्भ अगदी जिवंत घ्यायचे आणि एका वेश्याशीच बोलून घ्यायचे.
मग माझा मित्र होता, त्याची मैत्रीण होती बुधवारपेठेमध्ये. तर मग मी त्याला म्हटलं की मला तिथं कोणाशी तरी बोलायचं आहे म्हणून, बोलणारं कोणीतरी हवं आहे म्हणून. तर म्हटला की आहे एक खुशबू नावाची माझी मैत्रीण, भेट तू तिला. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याच्याकडनं नंबर घेतला, तिला फोन केला, ती ये म्हटली आणि मग मी तिच्याकडे गेलो. आता कसं होतं ना, की तुम्ही बुधवार पेठेमध्ये जेव्हा जाल आणि ॲक्च्युअल वेश्या व्यवसाय चालतो त्या वाड्यामध्ये, त्या इमारतीमध्ये जेव्हा तुम्ही जाताय ना, तेव्हा तुम्ही तिथं पत्रकार नसताय. तेव्हा मी पत्रकार होतो. ओके. हां. हां. तेव्हा तुम्ही पत्रकार नसताय, तेव्हा तुम्ही कुठले लेखक नसताय, तुम्ही उद्योजक नाहीचाय. तिथं तुम्ही आलेले एक गिऱ्हाईकच असताय. कुठलीही आयडेंटिटी नाही. काही आयडेंटिटी नाही. तिथं तिथं आलेला प्रत्येक पुरुष हा गिऱ्हाईक. तिथल्या महिलांच्या दृष्टीने. तुम्ही त्यांना काही सांगा. समाजसेवकही पण सांगा. तुमच्या मित्राकडनं तर असं झालं की तुम्हाला चर्चा करायची आहे, बोलायची आहे काही हां, विषयावर. हां, हां. हं. पण मग मी जेव्हा तिथे गेलो, ती श्रीनाथ टॉकीज होता, आता ते बंद पडलंय. श्रीनाथ टॉकी म्हणजे आपण शनिवारवाड्याकडनं निघतो, दगडूशेठ क्रॉस करतो, श्रीनाथ टॉकीज आहे, हो, तिथून हो. लेफ्ट होतं घेतो. जुनं. हां, तिथून लेफ्ट घेतो. तिथे एक 3 मजली बिल्डिंग होती, वाडा होता. तर मी त्या जिन्यातून जसं वरती गेलो, मी विचारलं खुशबूला भेटायचे म्हणून. तर सांगितलं मला दुसऱ्या मजल्यावर वगैरे. मग मी दुसऱ्या मजल्यावर गेलो. भरपूर महिला असतात तिथे. आता माहीत नाही मला, त्यावेळी भरपूर मुली होत्या, महिला होत्या. तर मी खुशबूला भेटायचे म्हटलं आणि मग खुशबू आली. सर्वसामान्य काळी सावळी दिसणारीच मुलगी. तिला मी सांगितलं, या मित्राने तुला भेटायला सांगितलंय म्हणून. हां, म्हणली तू पत्रकार ना, तू रायटर आहे ना? रायटर आहे. हां, म्हटलं हां मी रायटर हो. ते हिंदी बोलायची. म्हणली चल. आम्ही वरच्या मजल्यावर गेलो आणि म्हणली बोल काय विचारायचं तुला. आणि मग मी माझ्या कादंबरीशी निगडीत असलेले तिला प्रश्न विचारत होतो आणि ती इतक्या पद्धतशीरपणे चिरफाड करत होती माझ्या वाक्यांची, की मला असं झालं होतं की ही सर्वसामान्य मुलगी नाही आहे, ही व्यवस्था फाडणारी तरुणी आहे. आणि माझ्या प्रश्नांना ती प्रत्येक वेळी अशा म्हणजे आपण इतकं सात्विक समाजातून असतो ना, की आपल्याला असं वाटतं सगळं छान छान आहे, गुडी असं नसतं. हे मला एक पदर उलगडत गेले होते जेव्हा मी तिच्याशी बोलत होतो. तर मग मला तिच्यावर काही लिहायचं नव्हतं. मला जे पाहिजे होतं ते मिळालं होतं मिळालं. आणि मी त्यानुसार लिहित होतो. पण माझा नंबर शेअर होता तिच्याकडे ना, माझा नंबर होता. मग ती कधी मला फोन करायची आणि कुठल्याही विषयावर बोलायची आणि त्या विषयावर बोलताना मला नवीन एक गोष्ट किंवा नवीन एक समज मिळत होती तिच्याकडनं आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटायचं. म्हणजे एकदा तर ती मला म्हणाली होती, की आम्ही टीव्हीमध्ये पाहतो तसंच घर असतं का? म्हणजे हॉल, बेडरूम, किचन असं असतं का? मला धक्का बसला, की हिला माहितीच नाहीये घर कसं असतं. म्हणजे आता तुम्ही तरुणी म्हणताय म्हणजे ती फार कमी वयात ह्या हो, दलदलीत आली. हो. फार कमी वयात आली होती. मी भेटलो तेव्हा काहीतरी 23-24 वगैरे असावी वयाची. तर मला धक्का बसला, की ह्या मुलीला घरच माहिती घरच नाही. माहित नाही. म्हणजे ती पहिल्यापासूनच एका खोलीमध्ये राहतीये, त्या बुधवार पेठेमध्ये राहतीये. तिला समाज व्यवस्था माहीत नाहीये आणि तिला ते वाटतं, की ते चित्रपटामध्ये दाखवतात ते सगळं स्वप्नवत आहे. आणि ती मला म्हणाली, की खरंच असं घर असतं का? मला तो खूप मोठा धक्का होता. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून ज्याच्यातून माझ्यातला चांगुलपणाचा ती बुरखा व्यवस्थित फाडत होती, की मी स्वतःला समजायचो मी खूप चांगला आहे, मीच खूप चांगला आहे. आणि तिच्याशी बोलल्यानंतर असे काही तिच्याकडनं वाक्य यायचे, की तो बुरखा टराटरा फाडून टाकायची ती. मग मला रिअलाईज व्हायचं, की ही खूप ग्रेट मुलगी आहे. मग त्याच्यावर आणि त्यानंतर बऱ्याच काही घडामोडी घडल्या. ती पुण्यातून गेली, पश्चिम बंगालला गेली आय गेस, तिकडं निवडणूक होत्या वगैरे, तो वेगळाच विषय आहे. तर त्यानंतर आमचे फोन कॉल्स व्हायचे ना, तर ते सगळं मग मी त्या खुशबू या कथासंग्रहामध्ये लिहिलेलं आहे. अशा एक 9-10 गोष्टी आहेत. गेला तुम्ही वेगळ्या संदर्भासाठी हां. आणि त्यातून खुशबू जन्माला आली. हो. खूपच म्हणजे मला अजूनही वाटतंय, की मी त्याच्यावर लिहावं. आता बरेचदा असं होतंय, की खुशबू कथासंग्रह वाचणारी लोकं नाराज होतात, की खुशबूच्या काहीतरी 9-10 गोष्टी आहेत आणि बाकीच्या लेखकाचे स्वतःचे वेगळे अनुभव आहेत. पण हे एकमेव पुस्तक असं आहे, की जे मी पूर्णपणे प्रामाणिक आणि नैसर्गिक ठेवलंय, की ते होईल अपडेट. आज उद्या मला खुशबूचा फोन येईल आणि ते पुढं पुस्तक लेखन चालू राहील. बाकीचे पुस्तकच थांबलेत. हे पुस्तक थांबणारं नाहीये. हे अपडेट होत जाते. म्हणजे आता भाग दुसरा येऊ शकेल. भाग दुसरा येईल किंवा याच्यामध्येच गोष्टी वाढतील. कारण तुम्ही जर 2019-20चं खुशबू पुस्तक पाहिलं असेल, तर त्यात खुशबूच्या 7 का 8 गोष्टी होत्या. आता 2025 मध्ये पाहताय तर 9-10 गोष्टी आहेत. झाल्यात, वाढले. हां. हे पुढे जाईल त्याच्यात अजून गोष्टी वाढतील खुशबूच्या. पण मला त्याच्यामध्ये म्हणजे तिथे कुठल्याही म्हणजे कृत्रिम रंगरंगोटी करायची काय नाही. नको आपल्याला, काही गरज पण नाही. नाहीये. अगदी बरोबर हां. आहे. एवढा छान विषय तुम्ही हँडल केलाय खुशबूचा. खूपच म्हणजे हां. आणि खुशबू पुढे जात असताना कोप किंवा सोंग सुरेश. आहे, हां. सूर्याची सावली आहे, सोंग पुढचं सोंग
हे विषय तुम्ही पायऱ्या चढतच गेला. पण कोपचं काय कसं म्हणजे नेमकं? कोप ही कादंबरी आहे ना 2005 मध्ये जेव्हा मांढरदेवीची दुर्घटना झाली होती, मांढरदेवीच्या इथं चेंगराचेंगरी झाली होती, हो 200-300 लोक चेंगरून मेले होते. हो हो मोठी घटना झाली खूप ती. मोठी घटना होती चेंगराचेंगरीची आणि मी त्या घटनेच्या वेळी मी तिथं होतो मांढरदेवीमध्ये. म्हणजे आता तसं सांगायला गेलं ना तर माझ्या घरामध्ये मांढरदेवी आहे, माझ्या वडिलांच्या अंगात यायचं आणि मी ढोल वाजवायला असायचो. हे अगदी मी शाळेत होतो तेव्हापासून. तर मी ढोल वाजवणार, भाऊ ते झांज वाजवणार, ती घुंगरूची काठी असती ती वाजवली जायची, ताशा वाजवला जायचा, वडिलांच्या अंगात यायचं, त्यांच्या डोक्यावरती लिंबू पिळायचं, कपाळाला कुंकू लावायचं, ते नाचणार, मग त्यांच्या हातामध्ये ते कापूर द्यायचा, तो पेटवायचा, तो ते हो. गिळ, हे सगळं जे आपण अंधश्रद्धेच्या मानतो ना गोष्टी, ह्या सगळ्या माझ्या घरात होत होत्या आणि मी त्या लहानपणापासून पाहत आलेलो. आणि त्या घटनेच्या वेळी जेव्हा ती 2005ची जेव्हा घटना झाली त्यावेळी मी माझ्या कुटुंबासह तिथे होतो आणि मी डोळ्याने ती चेंगराचेंगरी पाहिली आहे. अरे बापरे. आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये माझ्या मित्राची आई चेंगरून मेली डोळ्यासमोर. तर जेव्हा तो मित्र आम्ही म्हणजे त्याला सावरला, आम्ही घरी आलो, पण त्या मित्राने रागाच्या भरात घरामध्ये जो देवीचा देव्हारा होता तो असा उचलून अंगणात फेकला. की मी देवीची इतकी भक्ती केली आणि तरी माझ्या वाट्याला हे दुःख माझ्या आलंय. वाट्याला हे दुःख आलं. त्यातून ही गोष्ट डेव्हलप झाली की एका माणसाची मुलगी सुद्धा त्या चेंगराचेंगरीमध्ये मेली, पण तो माणूस इतक्या कमालीच्या लेवलची भक्ती करत होता देवीची, तर त्याच्या आयुष्यात पुढे काय घडेल. तर हे सगळं आहे त्या कोप कादंबरीमध्ये. मांडलंय. म्हणजे थोडक्यात एका बापाची आणि मुलीची, बापाची आणि मुलीची गोष्ट आहे ती कोप ही कादंबरी. आणि सेम बापाची आणि मुलाची ही जी गोष्ट आहे ती सूर्याची सावली. म्हणजे बाप आपल्या मुलासाठी किती धडपडतो हे सगळं आहे त्या सूर्याच्या सावलीमध्ये. आणि कोपमध्ये बाप आपल्या मुलीसाठी किती मुलीसाठी. धडपडतो. अशा या दोन कोप ज्या वेळेला मांढरदेवीची घटना झाली तेव्हा तिथं होता हा. म्हणून का तुम्हाला आता शालेय वयापासून घरातच तुमच्या देवीचे सगळे हे षोडशोपचार व्हायचे? समजा तिथं नसला असतात तर काय असं नाही, हा विषय आला आणि मग लिखाणाची तुम्हाला एक प्रेरणा आली की आपण बाबा मांडूया असं? नाही, मुळात कसं होतं ना, लेखन करताना तुमच्या लहानपणापासून तुमच्यामध्ये जे मुरत जातं ना ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर येत असतं. म्हणजे सूर्याच्या सावलीमध्ये सुद्धा हे अंगात येणं वगैरे आहे, कारण ते पहिल्यापासून मी अनुभवलेलं आहे. कोपमध्ये सुद्धा आहे, पहिल्यापासून मी अनुभवलेलं आहे. प्लस ती घटना घडली त्यावेळी मी तिथं होतो, त्यातून ती गोष्ट डेव्हलप झालेली आहे. आणि मी तर म्हणेल ही आय गेस 21 दिवसामध्ये झालेली आहे कोप ही कादंबरी. बर. मी दिवस रात्र लिहित होतो आणि अक्षरशः भांबवून, म्हणजे काही प्रसंग असे आहेत म्हणजे वाचक ती कादंबरी वाचून रडतात हे मला माहिती आहे. मी स्वतः 2-3 वेळा इतका भावनिक झालेलो आहे ना, लिहिता लिहिता मला इतकं, म्हणजे टाईप करता करता इतकं भरून यायचं मला, मी क्षणभर लॅपटॉप बाजूला ठेवायचो आणि रडायचो. बायको म्हणते तू लिहितो कशाला मग, स्वतःच रडतोय तर. पण ते जे अश्रू आहेत ना ते मला खऱ्या अर्थाची पावती वाटायची की आपलं लिखाण यशस्वी होतंय, कारण ते इतकं भावनिक होतंय की आपण त्याच्यामध्ये इतकं समरस होतोय. तर जर मी समरस होत असेल तर 100% वाचकही तेवढा समरस होईल आणि ते होत आहे. आणि नैसर्गिक लिखाण केले की होतच हा. होतच होतच. उगाच कृत्रिम आव आणून लिहित बसलं ना त्यात मजा येत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की साधू कादंबरी मी इतकी मन लावून लिहिली आहे ना, तुम्ही जेव्हा ती वाचताना तेव्हा तुम्हाला स्वतःला शिवाजी महाराजांसोबत तुम्ही प्रवास करताय असं फील होतं. आणि हे तुम्हाला का फील होतं, कारण ते मला झालेलं आहे फील मी लिहित असताना. म्हणजे मी प्रत्येक कादंबऱ्या लिहिताना त्या कादंबरीतल्या पात्राच्या अवतीभोवती मी आहे हे मला जाणवत असतं. तेवढ्या तळमळीने जर ते लिहिलं ना तेवढ्याच तळमळीने ते वाचकाला उमजतं. म्हणूनच प्रत्येक कादंबरीला तेवढा छानपैकी प्रतिसाद मिळतोय. मला म्हणजे असं वाटतं की आता व्हॉट्सॲप विद्यापीठ फार वेगळं आहे. तरी पण व्हॉट्सॲप विद्यापीठाचं आपण असं म्हणू की की काही ना काही होते वाचन प्रमाण वाढले. हो हो. अगदीच नाही असं नाही, किती सुरुवात आहे. किंवा आधीची जी ऐतिहासिक पुस्तकं असतील, सामाजिक असतील, प्रेमकथा असतील, ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही त्या पुस्तकांचा अभ्यास केला किंवा तुमची लेखनशैली तुमची नैसर्गिकच आहे हे जाणवतच आहे. किंवा वेगळा विचार कधी असा येतो का की जुनं जर धाटणीचं आपण मांडत बसलो किंवा त्याची पद्धत किंवा असं काय तुम्ही ठरवता का एखादा विषय हँडल हाताळताना? मला असं वाटतं ना, मी कुठलंही पुस्तक लिहिताना असं लिहावं की मी गावाकडच्या पिंपळाच्या पाराखाली बसून मित्राशी गप्पा मारतोय. म्हणजे आपण जेव्हा गप्पा मारतोय तेव्हा मी बोलतोय ते तुम्हाला सहज उमगतं. बस त्याच धाटणीचं मला लिहावं असं अपेक्षित असतं की जेणेकरून वाचणाऱ्याला असं वाटावं की हा माझ्याशी बोलतोय. त्याच्यातनं होतं असं ना की समोरच्याला तो परकेपणा येत नाही, वाचक एकरूप होणं म्हणतो ना आपण. हो हो हो. तर आता होत असं होतं ना की पूर्वी काही पुस्तकं लिहिली जायची ती इतक्या जड जड शब्दांची असायची ना,
त्यावेळेचा वाचक तेवढा एकाग्र होता म्हणा किंवा ही बाकीची माध्यमं नव्हती, त्यामुळे त्याला वाचन हे एकमेव माध्यम असल्यामुळं तो त्या वाचनामध्ये गढून जायचा. आता होतंय असं ना की आता टी व्ही, मोबाईल ह्या इतक्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यातून इतका वेगवेगळा कंटेंट मिळतो ना, अशा वेळी त्या जड शब्दांमध्ये वाचक रमत नाही. नवीन वाचक, जुना वाचक रमतो अजूनही, जो नवीन वाचक आहे ना, मग जो नवीन वाचक जर तुमच्या पुस्तकाच्या वाचनाकडे तुम्हाला वळवायचा असेल तर त्याला आवडेल, त्याला पचेल, त्याला रुचेल, हलकं फुलकं त्याला दिलं तो वाचतो. म्हणजे तुम्हाला सांगेल मी की साधू, शंभू, उंबरखिंड या शिवाजी महाराजांच्या कादंबऱ्या आहेत. तर आपण एक साधारणतः गृहीतक असतं की महाराजांच्या कादंबरी, गोष्ट नाही, कादंबरी असेल तर ती साधारणतः 10वी नंतरची मुलं वाचतील. या कादंबरी 6वीची मुलांनी वाचलेल्या आहेत आणि त्यांना व्यवस्थित समजलेल्या आहेत. ही गोष्ट फार आहे की वयोगटाचा असा काय विचार आधी नव्हता केला. नाहीच. फक्त शब्द उतरवताना तो शब्द प्रत्येक वयाला, प्रत्येकाला रुचेल, आवडेल एवढाच तुमच्या. म्हणजे मला असं वाटतं माझ्यासमोर एक 10 वर्षाचा मुलगा बसला आणि एक 80 वर्षाचे आजोबा बसले, मी दोघांशीही गप्पा मारेल आणि त्या दोघांनाही माझ्या गप्पा समजतील एवढ्या भाषेमध्ये लिहायचे. वा, क्या बात आहे. त्यांच्यातनं होतं असं की त्यांना तुमची पुस्तकही आवडतात. आज आहेत 80 वर्षांचे आजोबा आहेत, ते साधू वाचतायत, शंभू वाचतायत, उंबरखिंड वाचतायत. म्हणजे मी तुम्हाला खरंच आवर्जून सांगेल, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा आणि इव्हन मराठी साहित्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे असं मी म्हणाल माझ्या कादंबरीबाबत. कांचनबारी ही जी कादंबरी येते दसऱ्याला, तर आम्ही फक्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कांचनबारी हे नाव रिलीज केलं की अशी कादंबरी येते. असं 2 दिवसामध्ये 379 पुस्तकं बुक झाली. अजून त्याचं पोस्टर नाही, अजून पुस्तक तयार नाही, फक्त नाव टाकलंय. तर 379 लोकांनी पैसे पाठवून कादंबरी बुक केली आहे. मग त्यांना माहिती आहे की आपल्याला काहीतरी नवीन वाचायला मिळणार आहे, तर तेवढा विश्वास ठेवतायत. तर ते का ठेवतायत? त्यांच्याकडे आधीच्या पुस्तकांचा अनुभव आहे. तर असं प्रत्येक लेखकाने जर एवढं साधं सोपं जर समजून घेतलं आणि तसं जर लिहिलं, मोठ्या प्रमाणात वाचन वाढेल. नक्की. जे आपण म्हणतो ना की कमी झालंय, अजिबात नाही झालेलं. लेखन तेवढं सोपं करून दिलं तर वाचेल. आता आपण चित्रपट पाहतो, किती सोपेपणाने, काही म्युझिक आहे, व्हिडिओ आहे, सगळं व्हिज्युअल दिसतंय ना, लोक अडकतात पिक्चरमध्ये. अगदी 3 तास असं वाटतं की छान, म्हणजे पैसा वसूल होतो ना. मग तसाच पैसा वसूल कादंबरी आहे ही, असं वाचकांकडनं यायचं असेल तर वाचकांना पाहिजे तसं द्यायला हवं. मी तुमच्या सगळ्या पुस्तकांचे कव्हर नोट बघितलेत. मला उंबरखिंडचं, धनुष्यबाणाचं, शिवाजी महाराजांचं म्हणजे खरंच मी पहिलंच बघितलं म्हणे. म्हणजे असतील फोटो आपल्या बघण्यात, तलवार, ढाल याशिवाय विषय नाही. पण ते इतकं म्हणजे कसं काय ते कोण सुचवलं, कसा अभ्यास केला तुम्ही? मला केतनपुरी ह्यांचं जे मी इतिहास तज्ञ नाव घेतलं ना मी, यांनी मला सांगितलेलं की शिवाजी महाराजांनी आयुष्यात 2च वेळा खांद्यावर धनुष्य बाण घेतल्याचा उल्लेख आहे. पहिलं म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी, आणि म्हणजे पहिलं म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी, आणि त्याच्या आधी उंबरखिंडीच्या लढाईत. मग जर शिवाजी महाराज धनुष्यबाण घेऊन उंबरखिंडीच्या लढाईत उभे आहेत, म्हटलं दॅट्स इट, हेच कव्हर पाहिजे. कारण आजपर्यंत आपण कधी शिवाजी महाराजांना धनुष्यबाणासह पाहिलेलंच नाही. सेम तसं आम्ही साधू कादंबरीबाबत विचार केलेला की शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातून निघाले राजगडावर आलेत ना, तर हे संदर्भ आहेत की ते साधूच्या वेशात आलेत. आपण कधीही पाहतो शिवाजी महाराजांना कायम आपण राजेशाही पेहरावात पाहतो, शिवाजी महाराजांना साधूच्या वेशात दाखवणं हे आमच्यासाठी खूप मोठे चॅलेंज आहे. आणि आमच्या डोक्यात तेच होती की महाराज साधूच्याच वेशात दाखवायचे, तरच त्या कादंबरीची ती मूल्य ठरेल ना. अगदी ठराविक पिक्चर मध्ये साधूच्या म्हणजे ते छोटे येतात, पण असं थेट हायलाइट नाही, मुखपृष्ठ म्हणून महाराज कधीच तुम्हाला साधूच्या वेशात दिसणार नाही. ते आम्ही साधू कादंबरीत आणलेले आहेत. आणि सेम आता तसंच आम्ही कांचनबारी बाबत करतोय की कारण रक्तबंबाळ शिवाजी महाराज आजपर्यंत तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. या कादंबरीच्या कव्हरवरच तुम्हाला शिवाजी महाराज दोन्ही हातात पट्टे चढवलेले आहेत, मैदान भूमीवर, आणि फुल वादळ सुटलेलं आहे, अंगावर सगळा रक्ताचा शिडकावा आहे, असे शिवाजी महाराज पाहायला मिळतील. कांचनबारीला तुम्हाला म्हणजे वेळ आता थोडंसं तुम्हाला कमीच लागत असावा, तरी पण किती वेळ दिला कांचनबारीला? म्हणजे खरं सांगू का, कांचनबारी हा विषय 1.5 वर्षापूर्वी डोक्यात आला होता माझ्या. जेव्हा मी शंभू कादंबरी लिहित होतो त्यावेळी कांचनबारीचा विषय अभ्यास चालू होता माझा, पण त्याच्या आधी मी लिहिली उंबरखिंड. आणि आता जेव्हा मी कांचनबारी लिहायला घेतली, खरं सांगतो सर 12 दिवसात ती झालेली आहे. पण लिखाण जरी 12 दिवसात झाला असेल तरी त्याचा अभ्यास 1.5 वर्षापासून चालू होता. बरोबर आहे की असं नाही की बसलं आणि मग टाकलं, टाईप केलं आणि म्हणजे ते खूप गमतीचं वाटतं. हे 12 दिवसात काही कादंबरी होऊ शकते. त्याच्या आधी जर तुमचा 1.5 वर्ष अभ्यास झाला असेल तर 12 दिवसात लिखाण काहीच अवघड नाहीये.
आणि कांचनबारीचे वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला आणि ते सुरतेतला सगळा खजाना घेऊन जेव्हा राजे निघाले, तेव्हा बुरानपूरचा सरदार होता दाऊद खान कुरेशी. हा आपल्या मुघलांच्या सैनिकांचा ताफा घेऊन आडवा थांबला होता अडवण्यासाठी. आणि त्यावेळी महाराजांसोबत 20,000 मावळे होते, कोटभर रुपयांचा खजाना होता. ज्या काय म्हणतात कॉन्फिडन्सने राजे मैदानात उतरलेत ना, ते अप्रतिम आहे. तर ते सगळा सीन तुम्हाला कांचनबारीमध्ये वाचायला मिळतो. मला तर असं वाटलं की यावर पिक्चर पण व्हायला पाहिजे. का होऊ नये, कारण उंबरखिंडचं तर खूप खूप सुंदर आहे, म्हणजे काय विषयच नाही, अप्रतिम. आता सगळ्या म्हणण्यापेक्षा 5-6 कादंबऱ्यांचे प्रोजेक्ट लाईनअप आहेत. जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत काही खरं नसतं. बरोबर आहे. आणि मी पण आता सध्या त्या मोहात अडकत नाही की एखादा तुमच्या कादंबरीवर आम्हाला चित्रपट करायचा आहे, जायचं, भेटायचं, मीटिंग करायची आणि पुढे काम चालू आहे माझं, मी लेखनाकडे वळतो. कारण हे इतकं बेभरवशाचं माध्यम आहे, होईल नाही होईल, आपण त्या मोहात अडकलो की आपण स्टक होतो. नाही, म्हणजे असं पण वाटतं की ऐतिहासिक गोष्टी आहेत याचा कायमच सगळ्यांनाच मोह आहे. हो, किंवा आपण आत्ताच संभाजी महाराजांचा पिक्चर किती छावा असं सिरियल वगैरे खरंच यावं की वाचन ही गोष्ट, लिखाण हे होत राहील या गोष्टी, असं काय नियोजन म्हणण्यापेक्षा मी एक सांगेल, मला बरेच वाचक जसे तुम्ही आत्ता म्हणाले, ही खूप प्रामाणिक अपेक्षा असते की याच्यावर पिक्चर व्हावा. बरेचदा गंमत अशी होती ना की एखाद्या कादंबरीवर पिक्चर आला तर ती कादंबरी लय भारी आहे, खूप वाचली जाते, नाही वाचली जाते पण ती कादंबरी लय भारी आहे असा ग्रह होतो. पण माझं असं म्हणणं आहे की कादंबरीचा स्वतःचा एक स्थान वेगळं आहे, चित्रपटाचं एक वेगळं आहे. त्या कादंबरीवर सिनेमा झाला म्हणून ती कादंबरी ग्रेट आहे अशातला भाग नाही. कादंबरी ग्रेटच असते. 100 कादंबऱ्यातल्या 100 कादंबऱ्यांमधल्या 5 कादंबऱ्यांवर चित्रपट होतात म्हणून बाकीच्या 95 दुय्यम आहेत अशातला अजिबात नाही. वाचकांची ती खूप प्रामाणिक अपेक्षा असते की असा सीन सांगितलं की ह्याच्यावर सिनेमा आला पाहिजे. पण हा नशिबाचा भाग आहे. तिथं लेखकाचे प्रयत्न कितपत असावेत मला माहीत नाही आहे, पण मला वाटतं मी लेखनामध्ये जास्त रमतो. मी त्या मोहापासून आता बऱ्यापैकी बाजूला झालोय चित्रपटाच्या. बरं, एक वेगळा प्रश्न, तुम्ही आधी दैनिकांमध्ये काम करत होतात, पत्रकार म्हणून काम करत होतात, उपसंपादक होतात, तुम्हाला या सगळ्या विषयांचं पुस्तकं लिहिताना विशेष फायदा झाला किंवा संदर्भाला असं काय जाणवलं कधी की मी पत्रकार होतो, बरं झालं बाबा मला? नाही, प्रचंड त्याच्यातनं झालं ना, मला नेमकेपणानं लिखाणाची शैली मिळाली. आपल्या पत्रकारितेमध्ये बातमी आपल्याला लिहायची असती साधारणतः 50 शब्दांची, 2च कॉलम किंवा 300 शब्दांची. त्या 300 शब्दांमध्ये आपल्याला अख्खं लिहायचं असतं. म्हणजे वार्ताहराने आपल्याला 2000 शब्द दिले असतात, आपल्याला जवळजवळ 1700 शब्द उडवून 300 शब्द लिहायचे असतात, संपादन करायचं असतं. तर मी जेव्हा पुढारीमध्ये होतो, लोकमतमध्ये होतो, सकाळमध्ये होतो, इथे मला माझ्या वरिष्ठांकडून हे खूप शिकायला मिळालं की काय नकोय ते काढून ठेवायचं आणि काय हवंय तेवढंच छापायचं. तर त्याच्यामुळं मी कादंबरी लिहिताना पण किंवा कुठलीही कथा लिहिताना पण तो नेमकेपणा माझ्याकडे आला की नेमकेपणाने लिहायचं. त्यामुळं पटपट जी घटना घडत जाते ती पटपट घडत जाते आणि नेमकेपणाने घडत जाते, ते जे आपण संपादन म्हणतो ना. तर 12 वर्ष पत्रकारिता केल्याचा मला हा प्रचंड मोठा फायदा झालेला आहे की नेमकेपणाने लिखाणाची शैली मला मिळाली. आणि शालेय वयात असताना मी पत्रकारच होणार, मी डॉक्टरच होणार, असं कुठं काय ठरवलं होतं? नाही, मला लेखक झाला फार वेगळाच विषय. नाही, मी माझ्या सगळ्या गोष्टी अपघातानेच घडत गेलेल्या आहेत. म्हणजे मी अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत मलाच माहित नव्हतं मला काय व्हायचंय. म्हणजे लहानपणी म्हणतात ना की तुला काय व्हायचंय, मी पोलीस व्हायचं म्हणायचो, मी डॉक्टर व्हायचो म्हणायचो. पण मी 11वीला ॲडमिशन घेतलं आर्ट्सला. मग मला असं वाटलं आता आर्ट्सला ॲडमिशन घेतल्यावर काय होता येतं, मग असं वाटलं वकील होता येतं. मी लॉला सुद्धा ॲडमिशन घेतलं होतं, फक्त ॲडमिशन पुरताच कॉलेजला गेलो होतो. आजपर्यंत परत त्या कॉलेजला गेलेलो नाही. त्यामुळं मी लॉलाही ॲडमिशन घेतलं होतं, मी PSIचाही फॉर्म भरला होता. त्या फॉर्मला बाहेरनं स्टॅम्प लावायचे असतात एनव्हलपच्या बाहेरनं, ते लावलेच नव्हते, त्यामुळे तो फॉर्म पण परत आलता. मी तोही नाद सोडून दिला. मला नंतर बिझनेस करावेसे वाटले होते. मी काय म्हणतात ते कॉम्प्युटरचं फॅड आलं होतं त्या टायमिंगमध्ये 2004-5च्या. मग त्या हार्डवेअर सॉफ्टवेअर इंजिनियर मी त्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं. मला तेही जपलं नव्हतं. मला माहीत नव्हतं मला काय व्हायचं आहे, असाच वाहत होतो ग्रॅज्युएशनपर्यंत. ग्रॅज्युएशन जेव्हा झालं तेव्हा मला कळालं की तू जर्नलिझम नावाचा एक प्रकार आहे. मला पत्रकारितेचं शिक्षण असतं हेही माहीत नव्हतं. मला असं वाटतं ज्याला लिहिता येतोय तो पत्रकार होतो. पण जेव्हा मला कळालं की पत्रकारितेचं काहीतरी एक शिक्षण आहे, त्याची मी एंट्रन्स दिली.
सर मी एंट्रन्समध्येही फेल झालो. मी मासकॉमची तेव्हा डिग्री होती, जर्नलिझमची डिग्री होती. मी त्या डिग्रीच्या एंट्रन्समध्ये फेल झालो. मी ब्रिजवर बसून रडत बसलो होतो. नंतर परत गेलो, खरंच मी नापास झालो आहे का पाहायला. ते पाहिलं तर मी नापास झालो होतो त्या लिस्टमध्ये. शेजारी डिप्लोमाची हे होती, एंट्रन्स होती. मी लगेच डिप्लोमाचा फॉर्म भरला आणि मला ॲडमिशन मिळालं. आणि मग मी जर्नलिझम सुरू झालं. हां, जर्नलिझम सुरू झालं रानडे इन्स्टिट्यूटमध्ये. 1 वर्षाचा डिप्लोमा केला. जर्नलिझम कंप्लीट झाल्यानंतर मी 12 ते 13 बायोडाटा काढले आणि अख्ख्या पुण्यातल्या सगळ्या न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये दिले. मला एका ठिकाणी जॉब मिळाला नाही, कारण त्यावेळी व्हॅकन्सीज नव्हत्या. आता गंमत अशी झाली, पोरगा ग्रॅज्युएट झाला आहे, घरातून, जर्नलिझम केलं आहे, काहीच करत नाही. मग मी म्हटलं पुणे सोडायचं. मग मी शेजारचे जिल्हे निवडले, अहमदनगर, सोलापूर, नाही तर मुंबईला जायचं म्हटलं. आणि मी अहमदनगरमध्ये गेलो. तिथं एस टीतून उतरल्यावर मी सगळे पेपर घेतले स्टँडवरचे. त्या सगळ्या पेपरवरचे पत्ते पाहिले कुठं कुठं आहे. आणि सुरुवात लोकमतपासून केली. आणि लोकमतला गेलो, तिथंच व्हॅकन्सीज होती. अहमदनगरच्या लोकमतला मी 1 वर्ष जॉब केला. मग तिथून त्यानंतर 1 वर्षानंतर मी पुण्याच्या पुढारीमध्ये आलो. पुढारीमध्ये 2 वर्ष जॉब केला. आणि त्यानंतर त्याचवेळी मी मासकॉम केलं. मग असं वाटलं की चला नाईट शिफ्ट आहे पुढारीमध्ये, दिवसा आपण शिकून घेऊ. म्हणून मग मी मासकॉम केलं 2 वर्ष आणि मग सकाळमध्ये जॉईन झालो. 2005 पासून साधारण 20-1 वर्ष झाली हा प्रवास सगळा. हा तसं लेखन म्हणून म्हणाल तर 20 वर्षांपासून चालू आहे, पण लेखक म्हणून एक 10 वर्ष निम्मे वर्ष तुमचे पत्रकारितेमध्ये गेले. सोशल मीडियावर तुम्ही खूप सक्रिय होता मधल्या काळामध्ये. आताही लेखन तुमच्या ह्या सगळ्या कामातून कदाचित व्यस्त असतात, पण त्या याच्यामध्ये काय काय पोस्ट आणखीन पण चर्चेत असतात. म्हणजे तुमची नागोबाची पोस्ट असेल किंवा बांधावरच्या एका वयस्कर आजोबांची असेल की अरे तू कुठल्या जातीचा, किंवा ह्या गोष्टी करत असताना असं काही ठरवलं होतं का की असंच आपलं टाकलं तुम्ही आणि ते मग निबंधाचं तर ठरवलं असेल असं वाटतं, पण आजोबांचं पोस्ट जे आहे ती खूप बाबा तू कुठल्या जातीचा, मग अमुक आहे का तमुक आहे का, हे काय म्हणजे कसं काय चक्र आलं डोक्यात? सर मला आहे ना मरताना एका गोष्टीची खंत नसेल की मी माझी लेखणी आखडती धरली कुठल्याही बाबतीत. मला जे वाटलं ना मी मोकळेपणाने लिहिलं. आता जे नियम असतात ना आपले समाजाचे की थोडंसं सोशल मीडियावर मी बेधडक मोकळापणाने लिहितो, म्हणजे तिथं मला मी कुणाचं बंधन बाळगत नाही. पुस्तकांमध्ये एक प्रेरणादायी लेखन असते की जो वाचणारा आहे ना तो ते जपून ठेवणार आहे, तो पुढच्या पिढीकडे देणार आहे. त्यामुळं पुस्तकामधला नितीन थोरात हा काय म्हणतात त्याला, लोकांना चांगली गोष्ट समजेल याच बाबतीत लेखन करतो आणि सोशल मीडियावरचा नितीन थोरात स्वतःला तिथं मोकळा सोडतो. तर ह्या 2 गोष्टी आहेत. आता गंमत अशी होती ना, बरेचसे वाचक किंवा बरेचसे लोक आहेत ना ह्या दोन्हीचा एकत्र करायला जातात. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, खूप छान आहे. एक वाचक महिला होत्या, त्यांनी माझी सोंग कादंबरी वाचलेली आणि त्या प्रचंड इम्प्रेस झाल्या. त्यांना इतकं सुंदर वाटलं ते पुस्तक. त्यांनी मला आहे ना शोधलं फेसबुकवर आणि त्यांनी माझं प्रोफाईल वगैरे चेक नाही केलं. नितीन थोरात हा हेच लेखक आहे. त्यांनी धडधड मेसेज केला की सर मी कादंबरी वाचले, मला खूप आवडली, अमुक तमुक, खूप सुंदर लेखन वगैरे असं तसं. आणि मी फक्त धन्यवाद म्हणून पाठवलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा परत मेसेज आला, सर मी तुमचं प्रोफाईल पाहिलं, तुम्ही इतके हलकट असं जास्त असं वाटलं नव्हतं मला, मी तुम्हाला ब्लॉक करते. आणि ब्लॉकही करून टाकले. म्हणजे गंमत अशी. आणि आता गंमत अशी तुम्हाला सांगतो की मध्यंतरी एका पॉडकास्टमध्ये मी हा प्रसंग सांगितला तर त्या मॅडमचा मला मेसेज आला की सर मी तुम्हाला अनब्लॉक केलेलं आहे आता. म्हणजे काय ना, नाही 2 अर्थ प्रत्येक गोष्टीला असू शकतात. असं काही नाही की हा अर्थ लगेच वाईट घ्यायचा आहे असं पण काही नाही. पण म्हणजे तुमच्या ह्यातून खूप प्रत्येक पहिला शब्द ते शेवटचा शब्दपर्यंत माणूस वाचतच राहतो की बाबा हे की म्हणजे तो निबंधाचं तर इयत्ता अगदी म्हणजे त्या इयत्तेत माणूस जातो. हे काय क्रिएशन कसं आलं होतं म्हणजे काय? मला वाटतं ना हा एक लेखनाचा अभिनय आहे. म्हणजे आपण बघतो की जेव्हा जे नायक असतात कुठलेही कलाकार चित्रपटातले, ते त्या कलेनुसार स्वतःला साकार करतात. म्हणजे अगदी आपण म्हणाल की आमिर खानला एखाद्या छोट्या मुलाचा रोल दिला तर तो करेल का? तो करेल आमिर खान. त्याला जर एखाद्या विलनचा रोल दिला तर तो करेल का? तो करेल. सेम मी लेखनातला अभिनय करतो. म्हणजे मला जर आता एका छोट्या मुलाच्या भूमिकेतून लिहायचं असेल तर मी तसंच लिहितो की जेणेकरून वाचणाऱ्याला वाटलं पाहिजे की हा त्याच इयत्तेतल्या मुलाने लिहिलाय किंवा हेच येतंय सेम पुस्तकांमध्ये. सेम येते, बरोबर. हां, तर मग तो लेखनाभिनय
आहे असं मला वाटतं. नाही नाही, खरंच बरं का. म्हणजे जेव्हा खुशबू समोर येते तेव्हा ते कॅरेक्टर येतं. खंडोबा बघताना, हम्म. छत्रपती शिवाजी महाराजांचं बघताना अगदी म्हणजे हो. तुम्ही जे लेखना अभिनय शब्द वापरला हो. तो परफेक्ट आहे, अगदी परफेक्ट आहे. मला असं वाटतं की म्हणजे येणाऱ्या नवीन पिढीला किंवा जे टीनेजर आहेत किंवा वेगळ्या वयोगटातले आहेत, पुस्तकं किंवा रुची वाढवण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल की कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचावी? मी गंमत काय माहिती का, नवीन पिढी जी आहे ना आत्ताची, आपण ज्यांना जेनझी म्हणतो, जयंती. यांना कुठल्याही प्रकारचा सल्ला देण्याची गरजच नाही आहे. उलट त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. ही पिढी इतकी हुशार आहे की आपल्याला वाटतं ते पुस्तकं वाचत नाहीत, पण त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण माहिती असतं. आपल्याला वाटतं की ते फक्त व्हिडिओज पाहतात, पण त्यांना टेक्निकल नॉलेज प्रचंड असतं. आपल्याला वाटतं ते पुस्तकं वाचत नाहीत, पण त्यांना सामाजिक सगळे संवेदनशीलता त्यांच्यामध्ये मुरलेली खूप असते. समज हे आहे. प्रचंड समज आहे. त्यामुळं त्यांना सल्ला देण्याच्या ऐवजी मी फक्त असं म्हणेल की तुम्हाला वाटेल ते वाचा. मी सांगावं आणि त्यांनी वाचावं असं अजिबात नाही. तुम्हाला वाटेल त्या लेखकाचं वाचा, तुम्हाला वाटेल त्या भाषेतलं वाचा, तुम्हाला वाटेल त्या जॉनराचं वाचा, पण वाचा. विषय कुठला पण असू दे, वाचन कुठलाही व्हायला पाहिजे. हां, वाचन होऊ द्या. अगदी शालेय असू दे, पिक्चर असू दे, ऐतिहासिक असू बस दे, बस भौगोलिक बस. असू दे, पण वाचन करा. वाचन करा. अगदी तुमच्या मुलाचं वय खंडोबाच्या वेळी खूप काय मोठं नसेल, मला नाहीच माहिती आहे, नाहीच लहानच नाहीच. आहे हो मुलगा. हो हो. त्याला ते जर डोक्यात येतं तर खरंच हां. आपण काय सल्ला द्यावा आणि सांगत बसा नाहीच असं नाही. नाहीच. पण तरी पण आणखीन पण असं वाटतं की तुमच्या व्यक्तिमत्वाला म्हणजे मला प्रश्न पडला होता की तुम्हाला काय नेमका प्रश्न विचारू, हा विचारू का तो विचारू का ती कादंबरी का ते पुरस्कार, याच्याशिवाय येणाऱ्या ह्याच्यात आता एवढं इन्स्टापासून फेसपासून वेगवेगळे सोशल मीडिया आहे, त्यात कुठं वाटते का की येणाऱ्या ह्याच्यात आपण नियोजन करूया, पिक्चरचं नियोजन करूया किंवा स्वतः काहीतरी करूया? म्हणजे मला तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघून असं वाटतं की तुम्ही कुठल्या डायरेक्टरला सांगणार नाही, तुम्ही काहीतरी करू शकता. सर मी 2016-17मध्ये एक वेब सिरीज केली होती. म्हणजे मी माझी स्वतःची टीम केली, मी डिरेक्शन करत होतो आणि आम्ही 2 कॅमेरे, पूर्ण सेटअप असे 3 दिवसांचं शेड्यूल लावलं होतं एक वेब सिरीज बनवायची म्हणून. आम्ही 15-15 मिनिटांचे 3 एपिसोड बनवले आणि सर सगळं शूट झाले, ते प्रचंड सुंदर झाले. आम्ही यूट्यूबला पण टाकले आणि साधारणतः 7-8 दिवसांनी मी 3ही डिलीट करून टाकले. का बरं? मला असं वाटलं की मी ह्याच्यापेक्षा खूप छान करू शकतोय आणि मी खूप बेसिक करतोय. बरं. आणि आपल्याला वाटतं ना की नाही आपण चांगलं करू शकणार आहे ना, आपण हे का करतोय, तर हे योग्य अयोग्य मला माहीत नाही आहे, पण मी ते डिलीट करून टाकले. त्यानंतर मी चित्रपट लिखाणाचंही काम पाहिलं. मी एका चित्रपटाचे डायलॉगही लिहिले, तो चित्रपट आलाच नाही. मी एका चित्रपटाच्या स्क्रिप्टचं काम केलं, तो निम्माच राहिला. मी वेगवेगळ्या प्रोड्युसर्ससोबत, दिग्दर्शकांसोबत वेगवेगळ्या चित्रपटांबाबतच्या मीटिंग्जही केल्या, ज्या पुढे सरकल्याच नाहीत. मला असं वाटलं ना की मी आहे ना भरकटतोय ह्या चित्रपटाच्या माध्यमातून. तिथं त्यानंतर मी असं वाटलं की नाही, मला कॉन्सन्ट्रेशन फक्त लेखनावर करायचं एकच आपलं. ओके. आत्ता या क्षणाला. मला पुस्तकं छान छान सुंदर लिहायचेत. ज्यावेळी माझं मन भरेल तिथून पुढं मी वेगळ्या कुठली वाटेवर जाईल मला माहीत नाही, पण आत्ता या क्षणाला म्हणाल तर मी लेखनावर आहे. जसं तुम्ही म्हणताय की भविष्यात जाऊन चित्रपट निर्मिती वगैरे मला माहीत नाही आहे. कदाचित मी त्या प्रवाहासोबत तिकडे वाहत गेलो तर तिकडेही जाईल. जसं पत्रकारितेतून लेखनाकडे वाहत आलोय, नाही, पुढचा टप्पा इथून ते नक्कीच पुढे तुमच्या येणार आहे. माहीत नाही मला. पण या सगळ्यामध्ये म्हणजे आई वडिलांचे तर आशीर्वाद तुमच्या सोबत आहेतच, पण घरातून पत्नीचं कसं काय, म्हणजे त्यांना वेळ, तुमचं एवढं व्यस्त सगळं शेड्यूल असणार, कसं करता ते नियोजन? पत्नी आणि मुलाचा मला इतका प्रचंड पाठिंबा असतो. माझी आत्तापर्यंत जेवढी पुस्तकं लिहून झाल्यात प्रत्येक पुस्तकाची गोष्ट त्यांनी ऐकलेली आहे. बरं, गंमत अशी आहे, वाचकासमोर एकच गोष्ट आलेली असते. समजा आपण गृहीत धरा आता कांचनबारी येते, कांचनबारीची एकच लाईनीची गोष्ट आलेली, पण कांचनबारीची जी लाईन आहे त्या लाईनीच्या आधी 4-5 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्या 4-5 गोष्टी ह्या सगळ्यांनी यांनी ऐकलेल्या आहेत आणि त्या 4-5 गोष्टी ओलांडून आम्ही 5व्या गोष्टीवर आलोय, ती फायनल आहे. म्हणजे वाचक एकच वाचतो, त्याच्या आधीच्या 5 कादंबऱ्या यांनी वाचलेल्या ऐकलेल्या हे असतात. पहिले वाचक आहेत तुमचे हो घरातलेच? हो हो, दोघं. आणि ते दिवस रात्र, म्हणजे त्यांना माहिती आहे की म्हणजे मुलगा कधी आला की तो विचारत असतो कुठली गोष्ट लिहिताय तुम्ही, मग मी हे सांगतो, मग तुम्ही हे करा ते करा, तो सांगतो मला. आणि मला आवडतं ते, कारण ती नवी पिढी आहे, उद्याचे हे वाचक आहेत. तर हे जे सांगतायत त्यानुसार मी माझाच डेटा लावत बसलो, तुला आवडू नाही तर नाही आवडू, मी असंच लिहिणार, तो घेणारच नाहीये पुस्तक आता मुलगा माझं. कितवीमध्ये? आता 7वी मध्ये. अरे वा.
आता 7वीमध्ये त्याचं प्रचंड वाचन आहे. इंग्लिश पुस्तकं वाचतो, मराठीही वाचतो. आणि माझी बायको 24 तास, आता ती म्हणजे आम्ही स्वतःचंच पब्लिकेशन चालू केलेलं आहे, 24 तास तिचं त्या पुस्तकांचंच नियोजन चालू असतं. त्यामुळे तीही पुस्तकांच्याच गराड्यामध्ये असते. म्हणजे तुम्ही कधी घरी आलात तर तुम्हाला ते पूर्ण पुस्तकाचंच घर दिसेल, असं सारखं सगळं संपूर्ण पुस्तकाचं विश्व आहे. आता मी काही पुस्तकांमध्ये वाचले की तुमचे मित्र आहेत तसे वरिष्ठ, की त्यांचं तुम्हाला ह्या कामात काय अडचण आली विचारलं, असे कोण तुम्हाला गाईड करणारे आहेत विशेष? आता मी एकाचं नाव घेतलं तर मोठी यादी आहे. हो, त्यामुळं सगळेच आहेत. आणि मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा वाटतो ना, ते मला आहे तसा स्वीकारत आहेत, की त्यांना माहिती आहे की कदाचित हा एकाचं नाव का घेत नसेल, कारण ह्याला सगळ्यांची नाव आठवणार नाही आहेत. त्यामुळं खूप आहेत. म्हणजे अगदी गावाकडच्या एखाद्या पानटपरीवर बसणारा माझा मित्र आहे ना, तो सुद्धा मला गाईड करतो. तिथपासून एका मोठ्या वृत्तपत्राच्या संपादकापर्यंत नक्की सगळे गाईड करतात मला, मी नाव कोणाचं घेऊ. त्यामुळे असे खूप जण आहेत. एवढ्या 10 वर्ष पत्रकारिता, 10 वर्ष लेखक म्हणून असताना एखादी रंजक गोष्ट, तुम्हाला आलेला अनुभव वाचकाचा, एखादा पत्र आमच्या प्रेक्षकांसाठी शेअर करा. हां, मी 3 गोष्टी सांगतो छोट्या छोट्या. एक जर्नलिझमची आणि 2 पुस्तकांच्या सांगतो. त्यातली जर्नलिझमची एक सांगतो. मी अहमदनगरच्या लोकमतला कामाला होतो आणि त्यावेळी एक मी बातमी लिहिलेली की तिथल्या एका शाळेसमोरच हातभट्टी दारू विक्री होत होते. तर मी ती बातमी दिली संपादकांना, संपादकांनी छापली आणि दुसऱ्या दिवशी लोकमतचं ऑफिस फोडलं होतं. आणि मला संपादक म्हणलं होते की पळून जा गावाकडे. आणि मी पळालो होतो, मी घाबरलो होतो. हार्डली मला एक 7च दिवस झाले जॉईन होऊन. तर संपादक म्हणले होते की निक तू कुठे आहे? म्हणलं रूमवर आहे. म्हणले गाडी काढा आणि गावाकडे जा. आणि मी गावाकडे गाडी पळवत गेलो. इकडे लोकमतचं ऑफिस फोडलं. त्यानंतर ते 2 दिवस ते मोर्चे वगैरे असे, की ते पत्रकार संघामध्ये ते निवेदन देणं, जिल्हाधिकाऱ्यांना, असं तसं बरंच झालं. आणि मग 3-4 दिवसांनी त्या संपादकांनी माझ्या बाबांना फोन केला, पाठवा म्हणले त्याला, सगळं शांत आहे, काही टेन्शन घेऊ नका. बाबा तरी घाबरले होते, पण संपादकांनी त्यांना विश्वास दिला आणि मी आलो आणि तिथून पुढे वर्षभर काम केलेलं. तर हा खूप इंटरेस्टिंग आहे. मी खूप थोडक्यात सांगितलेलं हा विषय. म्हणजे जे ऑफिस फोडायला आले होते ते मलाच विचारत होते बातमी कोणी लिहिली. मी घाबरलेलो, म्हटलं संपादकांना माहिती, मी तिथून पळून गेलतो. हा झाला पत्रकारितेतला किस्सा, एक छोटासा. बाकीचे अजून आहेत ते सोडून द्या. आता पुस्तकांचे सांगतो, लेखनाचे. एक वाचक नव्हता, एक सोशल मीडियावर एक ट्रोलिंग करणारा मुलगा होता. तो मला प्रचंड शिव्या द्यायचा, मी काही लिहिलं तरी. फेक अकाउंट होतं. आणि नंतर माझं ते अकाउंटच डिलीट झालं. त्याला बराचसा काळ उलटला. एक दिवस मला फोन आला, म्हणले नितीन थोरात बोलताय का? म्हटलं हा. त्यांनी सांगितलं मी या फेक अकाउंट चालवत होतो एक, आणि त्या फेक अकाउंटवरनं तुम्हाला शिव्या देत होतो. ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, आता देत होता, आता नाही ना देत? नाही म्हटलं, आता नाही देत. मी फोन यासाठी केलाय म्हटलं तुम्हाला, की मी तुम्हाला इतक्या शिव्या देत होतो आणि माझी आई खंडोबा कादंबरी आण म्हणून मागं लागली होती. म्हणलं मी अक्षरशः 3-4 वेळा टाळलं. शेवटी कादंबरी घेऊन आईकडे दिली. म्हणला आईने ते कादंबरी वाचली. म्हणला चंपाषष्ठीला ती देवालयामध्ये ठेवली, मला त्या कादंबरीच्या पाया पडायला लावलं. म्हणले मला इतकं वाईट वाटत होतं. म्हणलं मी ज्या माणसाला इतक्या शिवे देतोय त्याच्या पुस्तकाच्या पाया पडायचं. तर मी पडलो. म्हणला मी इथून पुढे तुम्हाला फोनही करणार नाहीये, मला तुमच्याशी बोलायचंही नाहीये. म्हणलं ओके ठेव. हा एक किस्सा. आणि दुसरा सेम असाच किस्सा, सूर्याची सावली ही कादंबरी पुणे विद्यापीठाच्या EMA मराठीच्या अभ्यासक्रमात आहे. तर असाच एक जण होता जो सोशल मीडियावर मला विनाकारण शिव्या देत असेल किंवा कारणही असेल त्याला शिव्या देण्याचं. तर त्याचाही मला फोन आला होता आणि तो मला म्हणाला की, मला नाही, तो त्याच्या मित्राला म्हणाला. तो मित्र मला सांगत होता की, म्हणलं अरे माझ्या मित्र तुला तो खूप शिव्या देत होता. आणि तो म्हणत होता की ह्या माणसाला आजपर्यंत शिव्या दिल्या ना, आता EMA पास होण्यासाठी मला ह्याचंच पुस्तक वाचावं लागणार. तर हे आपण म्हणतो ना की चक्र आहे. मग त्यांना त्यांची चूक उमजली, मलाही त्याच्याशी काही घेणदेण नव्हतं. त्यांचं आयुष्य चालू आहे. असे खूप छान छान गोष्टी घडत असतात आयुष्यात. मला फक्त एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. सूर्याची सावली पुस्तकाचं नाव हे द्यायचं असं कसं काय विषय? हा, म्हणजे गंमत अशी आहे की मी जवळजवळ ते पुस्तक लिहिलंय 2014 मध्ये, आणि मला वाटते मागच्या वर्षी 2024 मध्ये त्या कादंबरीच्या नावाचा उलगडा केलेला आहे. सूर्याची सावली मी आजपर्यंत कुणाला सांगत नव्हतो. 2020 मध्ये माझे वडील एक्सपायर झाले, 21 मध्ये आई एक्सपायर झाली, आणि 24 मध्ये मी त्या नावाचा उलगडा असा केला की सूर्य म्हणजे माझ्या वडिलांचं नाव अरुण आणि आईचं नाव छाया. म्हणजे अरुण म्हणजे सूर्य आणि छाया म्हणजे सावली. तर सूर्याची सावली अशा अर्थाने ती कादंबरी दिली होती.
हे त्यांनाही माहित नव्हतं हो, की आपल्या नावा नाही, त्यांना माहितीच माहीतच नाही, नव्हतं. तसेच गेले ना तसेच ते, गेले. कारण ते 20-21 मध्ये गेले आणि मी 24 मध्ये हा उलगडा केलाय. तर असं आहे त्या सूर्याच्या सावली कादंबरीचं नाव. प्रेक्षकांनो, वेळेचं बंधन आहे आपल्याला. खरंच आज नितीन सरांचा पत्रकारितेचा, लेखनाचा लेखक म्हणून, प्रकाशक म्हणून जो काय आपण अनुभव ऐकला, बघितला, शेअर केला, नक्कीच तुम्ही हे करा आणि त्यांच्या कांचनबारी या कादंबरीला आपल्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू.